हे देखील मराठीतील एक जबरदस्त समालोचक आहेत दीपक पाटील सर। प्रत्येक जण, कारण अभिनयच त्यांचा असा आहे, म्हणून मी मगाशी उल्लेख केला की तुम्हाला प्रसिद्ध होण्यासाठी हिरोची भूमिका साकारावी लागते, परंतु ॲज अ विलन जी भूमिका साकारली मुळशी पॅटर्न या चित्रपटामध्ये आणि त्याच प्रमुख भूमिकेतून संपूर्ण प्रेक्षकांसमोर नाव आलं रमेशजी परदेशी साहेबांचं। अर्थातच पिट्याभाई या नावाने त्यांची ओळख, आज त्यांची उपस्थिती, सर्व पदाधिकाऱ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया आणि मोठ्या लढतीला इथे आपण सुरुवात करतोय। कर्जत विरोधात खालापूर, दोन तालुके एकमेकांच्या विरोधात संघर्षासाठी तयार झालेत। बिगुल इथे वाजलं गेले, टॉस जिंकला तो खालापूर टीमने, मयूर पाटील या टीमला लीड करतोय। क्षेत्ररक्षण त्याने मात्र इथे स्वीकारलंय। स्वराज्याची राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांची रायगड, रायगडचं मनसे चषक जिल्हाध्यक्ष जितेंद्रभाई पाटील यांनी आयोजित केलेली स्पर्धा। मनसेचं वर्धापन दिन उद्या, कालच्या रात्रीमध्ये आपण महाशिवरात्रीचा जल्लोष साजरा केला। आणखी एक पिट्याबाई यांना माहिती देऊ इच्छितो, बाईंची स्पर्धा असल्यानंतर हिंदू सणांचा योगायोग हा येतोच। पहिल्या पर्वामध्ये श्री हनुमान जयंती, दुसऱ्या पर्वामध्ये श्री रामनवमी आणि यावर्षी महाशिवरात्र, असा हा योगायोग संपूर्ण स्पर्धेमध्ये दरवर्षी अगदी आपण पाहतो। चेतन चौधरी हे जे आमचे पाहुणे आहेत, त्यांच्या वतीने टिंकू फोटोग्राफर यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय आणि आमचे ज्येष्ठ समालोचक संदीप बोराडे यांच्यासाठी देखील 500 रुपयांचं इथे कॅश प्राइज आलेलं आहे। खूप खूप धन्यवाद सर्वांचं। आपण स्वागत करूया। खालापूर विरोधात कर्जत ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल आणि समालोचन कक्षामध्ये पहिल्या इनिंगसाठी जोडले जातील दीपक सर आणि दुसऱ्या इनिंगसाठी जोडले जातील प्रवीणजी दुगाडे सर। हॅलो, स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम। जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। मनसे रायगड चषक 2024 सन्माननीय जितेंद्रजी पाटील साहेबांची भव्य दिव्य ही स्पर्धा आणि आज खऱ्या अर्थानं क्रिकेटचा थरार मात्र पाहायला मिळेल। दोन तालुके हे मैत्रीपूर्ण लढत आज प्रदर्शनीय सामना कर्जत विरुद्ध खालापूर, दोन्ही संघांना मात्र या दोन्ही तालुक्यांना मनापासून शुभेच्छा। जमलेल्या तमाम क्रीडा वर्गाचं, दोन्ही टीमच्या सपोर्टरचं आणि tenniscricket.in लाईव्हच्या माध्यमातून मात्र सामना जे पाहतात त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत। नाणेफेक जिंकल्यानंतर खालापूर संघानं पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय तो हातनोली एक्सप्रेस नरेश ठोंबरे। सलामीची जोडी आपण पाहतो, एका बाजूला अमोल बोईर आणि दुसऱ्या बाजूला अमोल चव्हाण, अशी जोडी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते आज ओपनिंग पेअर। आणि एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया आपण या लढतीचा। शो मॅच, प्रदर्शनीय मॅच, पहिला बॉल रायगड एक्सप्रेस बॅक टू द बॉलर्स। यावेळेस मात्र फॉलो थ्रू मध्ये एकही धाव आलेली नाहीये। डॉट बॉल निर्धाव चेंडून मात्र या ठिकाणी सुरुवात करण्यात आले। वेग आणि प्रचंड वेग। खरं तर नरेश ठोंबरे म्हटला की रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील एक धुरंधर आणि आजही पाहायला गेलं तर त्याच वेगानं गेले कित्येक वर्ष सातत्यानं मात्र सातत्यपूर्ण कन्सिस्टन्सी परफॉर्मन्स गेले 15-17 वर्ष खरं तर हा परफॉर्मन्स सातत्यानं आपण पाहत आलोय आणि आजही त्याच भरधाव वेगानं अनेक मैदानावर प्रेक्षकांची मनं मात्र तो जिंकत असतो। राईट आर्म ओव्हर द विकेट ना, इकडे मात्र समोर अगदी स्ट्रेट ड्राइव्ह फटका पूल केलाय आणि बॉल मात्र चाललाय साइड स्क्रीनच्या दिशेनं। पहिला चौकार येतोय कर्जत टीम साठी अमोलच्या बॅट मधून। जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील नावाचा कार्यकर्ता आहे तो खरा, वाली बनलाय जनतेचा। जितूबाईने ठेवलाय मनसे रायगड चषक मानाचा। चौकारानं मात्र खातं उघडलंय ते कर्जत टीमचं। कर्जत मध्ये खरं तर ही लढत होते आणि त्याचमुळे बिग सपोर्ट असेल, परंतु खालापूर सारखा तगडा संघ समोर उभा आहे। यावेळेस पुन्हा एकदा ड्राइव्ह केलाय, एक्सलंट ड्राइव्ह थ्रू द लॉंग ऑफ बॉल, सीमा रेषा पार, अमोल बोईच्या बॅट मधून येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार।
लगातार 2 चौकारांचा खेळ मात्र सादर केलाय. शॉट ऑफ लाईन पूल केलाय. स्क्वेअर लेगला तिसरा आणि तेही नरेश टोंबरे रायगड एक्सप्रेस वर मात्र दहाडलाय. अमोलच्या पाठमधून येतोय सलगचा तिसरा चौकार. पिताश्री सुद्धा खरं तर 40+ क्रिकेट गाजवतात. पांडुरंग भोईर अमोल भोईर काय बॅटिंग मात्र केलंय आणि ही स्टार्ट हवी होती, कारण आज जर खालापूर संघाचा विचार केला तर तगडी स्टारकास्ट आहे. गोलंदाजी आपण पाहिली तर संदेश मुंडे दिसतोय आपल्याला, बरीच रात्रे पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे नरेश टोंबरे सारखा दिग्गज गोलंदाज सध्याच्या घडीला आहे. इकडे फुल्लर लेंथ होता, खोलवट टप्प्याचा हा चेंडू इकडे मात्र टाइम करता आले नाहीये. अमोल भोईर यावेळेस मात्र मिस करतोय. 3 चौकारांना मात्र नरेश टोंबरेच्या अगेन्स्ट मात्र केलेली ही सुरुवात नक्कीच दणदणीत ठरले ती कर्जत टीमसाठी. मोठी स्टारकास्ट आहे दोन्ही संघांमध्ये. खरं तर पाहायला गेलं तर मोठा चाहता वर्ग आहे या खेळाडूंचा. अनेक वेळेला मात्र हे खेळाडू सातत्यपूर्ण कामगिरी करत असतात आणि म्हणूनच आज दोन्ही संघामध्ये सगळेच दिग्गज खेळाडू. लोवर फुल टॉस बॉल यावेळेस मात्र मिडॉनच्या दिशेने खेळून काढलाय. डायरेक्ट हिट आणि डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. विकेटचं पतन, पहिला धक्का रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र या ठिकाणी अमोल भोईरला क्रीज सोडावी लागते. एक चांगला रॅपिड थ्रो मात्र पाहायला मिळाला तो मयूर पाटीलचा आणि फर्स्ट विकेट डाऊन कर्जत टीमला लागलाय. हा पहिला मोठा हादरा. पाच ओव्हर आणि 5 बॉलर असतील या मॅचसाठी, हा सुद्धा नियम असेल. पिट्याबाई खरं तर या मॅचचा आनंद घेत असताना सगळ्यांसाठीच नक्कीच आनंदाची गोष्ट. आज वेळात वेळ काढून त्यांनी खरं तर या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली आणि या सामन्याचा आनंद घेत असताना अनेक सुपर हिट चित्रपट मात्र त्यांनी दिलेत. खरं तर मुळशी पॅटर्न मधून खरं तर जगाला संपूर्ण ओळख झाली. परंतु त्या अगोदर आपण पाहिलं असेल तर रेगे मधून असतील, देऊळ बंद, फत्ते शिकस्त, बेरीज वजाबाकी आणि खास करून अजय देवगणच्या सिंघम चित्रपटामधून सुद्धा दिसले. परंतु पिट्याबाई यांच्याबद्दल बोलायचं झालं तर खऱ्या अर्थानं गतवर्षी काही महिन्यापूर्वी आपण पाहूया तर एक व्हिडिओ मात्र त्यांनी पोस्ट केला होता आणि त्या व्हिडिओनंतर मात्र खरंच संपूर्ण महाराष्ट्र अगदी खडबडून जागा झाला होता आणि ते विदारक सत्य मात्र त्यांनी संपूर्णपणे आणलं होतं. खरं तर पुणे शिक्षणाचं माहेरघर आणि त्या पुण्यामधील एक व्हिडिओ आपण सगळ्यांनीच पाहिला होता आणि तो व्हिडिओ नक्कीच खरं तर ते जॉगिंगला गेले होते. ही वेताळ टेकडी प्रसिद्ध ठिकाण आणि त्या ठिकाणी मात्र ड्रग्सच्या नशेच्या आहारी गेलेल्या 2 महाविद्यालयीन तरुणी आणि खरं तर एक तर बेशुद्ध अवस्थेमध्ये होती आणि दुसरी तर नशेमध्ये बडबडत होती आणि ते खरं तर व्हिडिओच्या माध्यमातून खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये चाललंय काय आणि हा संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारा व्हिडिओ जेव्हा त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला तेव्हा मात्र सगळ्यांनीच ती दखल घेतली होती. म्हणजेच काय तर सामाजिक कार्यामध्ये सुद्धा खरं तर हिरिरीनं पुढे नेणारे व्यक्तिमत्व आहे आणि आज मात्र नक्कीच अशा व्यक्तिमत्वांचा नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटतोय, आदर वाटतोय अशी ती गोष्ट मात्र त्यांनी करून दाखवली होती. आणि नक्कीच त्यानंतर पाहायला गेलं तर पोलीस यंत्रणेला सुद्धा खरं तर खडबडून जाग आली होती आणि त्यानंतर बऱ्याचशा प्रमाणामध्ये मग धाडी टाकण्यात आल्या. अंमली पदार्थ जी संपूर्णपणे पाहायला गेलं तर पथक असतं त्याच्या माध्यमातून तर नक्कीच एक मोठी गोष्ट मात्र त्यांनी केली होती. इकडे मैदानाच्या आतमध्ये मात्र आणखीन एक विकेट. सुरुवात काय केली होती 3 चौकारांना, परंतु त्यानंतर अमोल भोईर बाद झाला आणि आता मात्र कडावच्या कुशलला खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर भोपळाही फोडू दिला नाहीये आणि दाखवलाय त्याला तंबूचा रस्ता तो गोलंदाज महेशनं. धक्का मात्र बसला या ठिकाणी कर्जतला. सुरुवात दमदार झाली होती परंतु मयूर पाटीलचा तो रॅपिड थ्रो आणि अमोल भोईरची गेलेली विकेट आणि त्यानंतर मात्र निराश केलंय कुशल गुरवनं. अमोल चव्हाण आणि त्याच्या साथीला आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 कुणाल दाभणे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 4थ्या क्रमांकावर. कर्जत टीमला धाबा उभारावे लागतील कारण समोरचा संघ तेवढाच मजबूत संघ आहे
आज तगडी स्टारकास्ट मात्र घेऊन आलाय. खरं तर कालापूर म्हटला तर रजत नक्कीच असतो, परंतु ISPL खेळतोय सध्याच्या घडीला आणि चांगला परफॉर्मन्स केला आजच्या मॅचमध्ये. चांगली बॉलिंग खरं तर केले. टेप बॉलवर चांगली षटकं टाकले त्यांनी. इकडे स्लाइस केलं होतं गलीमध्ये. हा चेंडू येतोय. ओमकार त्या ठिकाणी येत. एक रन मात्र घेतली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि स्कोर कार्ड मात्र पुढे जात असताना 13-13 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच असेल मीत 11 श्री गणेश क्रिकेट संघ मोहो आणि त्यांच्या विरोधामध्ये JSCC. चला एक बदल आहे लॉट्स मध्ये. साई आणि जोवेली असा सामना असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण बी रेडी. पहिल्या इनिंगचा खेळ संपेल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण या टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक केली जाईल. वयाचा महेश मात्रे गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र पुलचा फटका स्क्वेअर लेगच्या वरतून धाडलाय. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. भारी नेता मनसेचा मराठा रणसुंदर आठावा शिवबाचा. प्रवेशजी परदेशी पिठ्याभाई खरं तर नक्कीच आज त्यांची उपस्थिती मात्र या स्पर्धेला लाभले. दीपक सर, थोडं थांबेल. आपण कालच्या रजनीचा एक लकी ड्रॉ निघाला होता आणि त्या लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण पाहतोय कुणाल टाणगे ठरले होते त्या लकी ड्रॉचे मानकरी. अगदी पिठाबाईंच्या शुभ असते पारितोषिक त्याला वितरित केलं जातं. फार मोठं सौभाग्य कुणाल टाणगेंचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी पिठाबाई या मंचावरती दाखल झालं. एक नवचैतन्य पाहायला मिळालं. एक स्पर्धा खरं अर्थाने म्हणायला गेलं तर जितूबाईंवरचं प्रेम त्यांनी या ठिकाणी जरूर दाखवून दिलंय. आणि चित्रपट सृष्टीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष म्हणून हे पद त्यांच्याकडे जरूर आहे. आणि खरं जसं तुम्ही वर्णन केलं त्या पद्धती एक सामाजिक कार्याची जाण त्यांना जरूर आहे. आणि या मैत्री खातीर ते या मंचावरती दाखल झालं. आपलं सहर्ष स्वागत करतो. आज मात्र या मंचावरून ते आपली रजा घेत आहेत. मनस्वी आपला आभार व्यक्त करेल. आणि जवळ वळूया कॉम्बॉक्सकडे जिथे जोडले जातील दीपक पाटील सर आणि प्रवीण दुगाडे सर. मिसटायमिंग झाला होता स्ट्रोक अमोलचा, परंतु वॅकंट एरिया होता. निर्जन स्थळी चेंडू पडलाय. 2 धावा मिळाल्या. चांगली टोटल सध्याच्या घडीला पाहायला मिळते. अमोल यावेळेस मात्र ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्ह लॉंग ऑनच्या दिशेनं. नो चान्स फॉर लॉंग ऑन फील्ड. इट्स अनदर ह्यूज वन. षटकार. 6. दोन षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर धावफलकावर धावा लागल्या त्या 27 आणि चांगला अटॅक मी तर म्हणेन कर्जत संघाने केलाय. जरूर 2 फलंदाज गमावलेत, परंतु नक्कीच कालापूर संघ जो आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर बलवान गोलंदाजी आहे या संघाकडे. आणि पहिल्या 2 षटकांमध्ये जो अटॅक झालाय ना, इकडे टीम मिटिंग घेण्यास भाग पाडले ती टीम कालापूरला. आणि कुठेतरी थोडीशी डोक्याची घंटा वाजले, कारण पोसरी संघ अगोदर खेळला या मैदानावर. त्यांना थोडासा अंदाज झालाय. हाळ संघ अगोदर खेळ, अनेक संघ खेळले. बरेचसे खेळाडू काल जे या सध्याच्या घडीला शो मॅच मधून खेळतात त्यांना या खेळपट्टीचा अंदाज आहे, कारण किती धावा या ठिकाणी सेफ असू शकतात. त्यामुळे कुठेतरी आता मात्र ही रणनीती आखली जाऊ शकेल, कारण 2 ओव्हर्समध्ये 27 जरूर आल्यात. पॉवर प्लेची षटकं अक्षरशः फोडलेत, परंतु कुठेतरी आता कंट्रोल व्हायलाच हवा, कारण दोन्ही दिग्गज गोलंदाज होते. नरेश टोमरे आणि महेश मात्रे दोघांवर मात्र हल्ले चढवलेत आणि त्याचमुळे इकडे टेन्शन वाढले. तालुका उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदरणीय नाना केडेकर यांचं आगमन झालंय आणि त्यात समवेत मंगेश गुमारे या साहेबांचं आगमन झालंय. यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थान व्हायचं. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. नाना केडेकर आणि त्या समेत मंगेशजी गुमारे सर या आपण मंचावरती. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वन मान फ्रॉम पोसरी मनीष तात्रे. कमाल बॉलर. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच मात्र राहिलाय. पोसरी संघ अगोदरचा सामना जिंकलाय ग्रामीणचा आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. 3 विकेट घेतल्या होत्या 2 ओव्हर्समध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं पहिला बॉल. पहिलाच बॉल अपकट केलाय. पॉइंटच्या वरतून तटवलाय आणि बॉल चाललाय तो पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता कमालीचा स्ट्रोक. कुणाल दामणेच्या बॅटमधून चौकार.
पाहायला मिळते आणि संपूर्ण प्रेक्षक वर्ग सगळ्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. मनीष सात्रेचं स्वागत केले ते कुणाल दाभडेनं. एक स्कोअर कार्डचा अप्रतिम चौकार. हा वाच पाहायला मिळतोय. हुक करायचा होता इकडे मात्र यस आउटसाइड एज लागली आणि यष्टीरक्षकानं मात्र घेतलाय जेल. थर्ड डाऊन तिसरा धक्का लागलाय तो टीम कर्जतला. कुणाल दाभडे मैदानाच्या बाहेर. साऱ्या महाराष्ट्राची मराठी मातीचा अभिमान. साऱ्या महाराष्ट्राची शान मराठी मातीचा अभिमान. गोरगरिबांची त्यांना जाण राजसाहेब गुणवान आहे मराठी करारी विजय मैदानाच्या आतमध्ये आता मात्र 5व्या क्रमांकावर विजय पवार ज्या नावाची खरं तर यंदाच्या वर्षी मात्र फार मोठी चर्चा आहे. अनेक व्यावसायिक संघांचं निमंत्रण मात्र सातत्यानं मिळत असतं आणि कालही खरं तर या खेळाडूचा खेळ. काल खरं तर व्यासपीठाच्या वर असणार मनसेचं रेल्वे इंजिन आणि त्याच्यावरून मारलेला तो षटकार आणि त्या षटकाराची चर्चा आजही खरं तर या क्रीडांगणामध्ये आहे आणि तोच विजय पवार मैदानामध्ये दाखल झालाय 5व्या क्रमांकावर. मनीष सात्रेला मात्र सफलता मिळाली. धावफलकावर सध्याच्या घडीला आपण धावा पाहतोय तो 31 धावा धावफलकावर आहे. एका बाजूला विजय पवार आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अमोल चव्हाणला. याचा हा चेंडू समोर ड्राईव्ह केला. इकडे मात्र लॉंग ऑफचा फिल्डर पुढे आला होता. थोडंसं जजमेंट चुकलं आणि बॉल मात्र चाललाय तो सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता आल्या पहिल्याच बॉलवर चौकार. अंदाज चुकला असंच म्हणावं लागेल. संदेश मुंडे त्या ठिकाणी होते. इकडे मात्र 4 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकत असताना स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 35 या आकड्यावर. असंपूर्ण प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. असंपूर्ण मॅच मध्ये आज मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झालाय. यावेळेस चेंडू थोडासा खाली राहिला. टप्पा पडल्यानंतर शॉट ऑफ गुडलेंद होता खरं तर आणि थोडासा खाली राहिला. ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न मात्र विजय पवारनं जरूर केला होता परंतु मनीष सात्रेचा हा चेंडू मात्र त्याला पेट करून गेलाय. दर्जेदार आयोजन मनसे रायगड चषक खरं तर मैदानावर आल्यानंतर सगळेच जण आनंदित होतात, प्रफुल्लित होतात. एवढं सुंदर असं नियोजनपूर्ण आयोजन मात्र पाहायला मिळतं आणि बाउंड्री लाईनची ही LED लाईट जी आहे ना अगदी हायवे पासून सगळ्यांचं लक्ष वेधत येत आहे खरं तर हे मैदान. इकडे पहा बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न परंतु पंच या ठिकाणी इशारा करत असताना इट्स अ नो बॉल कॉल. या स्टेपिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालंय परंतु एज लागली होती आणि इकडे मात्र हातामधून निसटला होता परंतु बाहेर जाणारा चेंडूवर मात्र थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी परंतु दैव बलवत्तर आपण म्हणूया. इकडे नो बॉल सुद्धा आहे त्यामुळे एक धाव मिळेल त्या ठिकाणी. आदरणीय प्रभाकरजी देशमुख आणि आदरणीय डॅनी लोंगले यांना विनंती आहे की आपण सुद्धा मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. प्रभाकरजी देशमुख आणि डॅनी लोंगले. यतीनजी आहीर, निलेशजी सावंत आणि महेशजी माणिक या मान्यवरांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपल्या सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. येस कॉम्बॉक्स गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मनीष तात्रे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट विजयसाठी. विजय यावेळेस मात्र पहा चेंडू थोडासा धीम्या गतीनं तदनंतर गेला. बाट अगोदर फिरली गेली आणि हीच खऱ्या अर्थानं खासियत आहे थोडीशी खेळपट्टीचा. इकडे चांगला अंदाज झाला. अगोदर खेळलाय खरं तर पोसरी संघ आणि त्यामुळे मनीष सात्रेला माहिती आहे ही खेळपट्टी. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. मीत 11 साई संघाचे पुरस्कर्ते नशीब शेठ बोहीर साहेब कोल्लीकोपर यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मोह संघ खेळणार होता त्या जागेवर साई संघ खेळतोय. नशीब शेठ बोहीर एक मोठं नाव आहे. यशस्वी पॅकर आपलं सहर्ष स्वागत आहे. इकडे जास्त उंच गेला हा चेंडू आणि संधी आहे. मयूर धावलाय त्या ठिकाणी मिड विकेटचे फिल्डर आणि झेल टीमला बिग विकेट मैदानाच्या बाहेर. कर्जत टीमला लागलाय हा सगळ्यात मोठा आदरा. विजय पवार बॅक टू द डगआउट.
सगळे क्रीडा रसिक आपण पाहता ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत. सगळ्यांचं सहर्ष स्वागत मनसे रायगड चषक 2024. आणि पहिल्याच दिवशी आपण पाहिलं तर सन्माननीय मनसेचे नेते अमितभाई राज ठाकरे यांची उपस्थिती मात्र या स्पर्धेला लाभली. आणि आजही खरं तर सन्माननीय अविनाशजी जाधव साहेबांची उपस्थिती असणार आहे. गतवर्षी सुद्धा आपण पाहिलं होतं बाळा नांदगावकर साहेबांना. उद्याच्या दिवशी राजूदादा पाटील यांची उपस्थिती पाहायला मिळेल. अनेक दिग्गज नेते खरं तर सन्माननीय जितेंद्र पाटील साहेबांवर असणारं प्रेम आणि म्हणूनच अगदी सर्व स्तरातून अगदी मान्यवर मंडळी मात्र या स्पर्धेला आवर्जून भेट देत असतात, उपस्थित राहत असतात आणि त्यांच्या कार्याची मात्र दखल घेतली जाते. आणि या सगळे आमचे क्रीडा रसिक टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी पाहायला मिळतात. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावर धाबा आपल्याला पाहायला मिळाल्यात त्या 36 धाबा, 12च्या सरासरीने धाबा आल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चला थोडं स्पीडअप करत राहा. चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वन मॅन फ्रॉम सांभारली ओमकार पाटील. यंदाचं वर्ष गाजवलं या खेळाडूनं. मग बॉलिंग असू द्या किंवा बॅटिंग असू द्या, एक चांगला अष्टपैलू खेळ अनेक मैदानावर यंदा दाखवलाय तो ओमकार पाटीलला आणि त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा असणार आहेत. हॅलो, चांगला बॉल हवेली जरूर पाहतोय, परंतु जवळ आपण पाहतोय आमचे परम मित्र खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर या स्पर्धेचं औचित्य आहे संदीप दादा सोनावणे यांचं मंचाच्या ठिकाणी आगमन झालं. विनंती असेल की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. ओमकार पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुल लेंथ होता, ड्राईव्ह केला, अगदी स्ट्रेट ड्राईव्ह साइड स्क्रीनच्या समोर. थोडंसं मिसफील त्या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु तोपर्यंत मात्र सहजतेने पूर्ण केल्या जातात या दुहेरी धाबा. या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 38 या आकड्यावर 38 रन्स. इकडून मात्र निदान 50-55, कारण हेच टार्गेट ते लक्षात असू शकतं कदाचित, कारण पहिल्या 3 ओव्हर्समध्ये 36 आल्यात. अजून 2 ओव्हर्समध्ये या 20 धाबा जरी आल्या तरी 55च्या आसपास मात्र मजल मारता येण्यासारखी आहे आणि जे आयडल टार्गेट कदाचित ठरू शकेल या मॅचमध्ये. ओमकारचा हा बॉल थोडासा आपटला होता. यावेळेस मात्र अगदी गुडलेन स्पॉटवरून थोडंसं उसी घेत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसरवणारा हा चेंडू अमोल चव्हाणसाठी आणखीन एक निर्धाव बॉल. डॉट बॉल. पहिल्या 3 बॉलमध्ये 2च धाबा आल्यात, त्यामुळे हे षटक मात्र थोडंसं चांगलं राहिलंय, कारण पहिल्या षटकामध्ये 12 आपण पाहिल्या, त्यानंतर 15 धाबा तब्बल खर्च कराव्या लागल्या होत्या महेश मात्रेला, परंतु त्यानंतर मनीष तात्रेनं 2 फलंदाजांना बाद केलं, सोडून दिला होता हा चेंडू. यावेळेस मात्र याच दिशा पाहिली जाते. पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. थोडासा वेग पाहायला मिळाला होता आणि या वेगामुळेच थोडीशी मित्रमंडळींना चेंडू थोडासा दिशेपासून भरकटला गेला. एक अतिरिक्त रन. त्याचमुळे जरी वेग असला तरी वेगाबरोबरच तुमचं दिशेवर सुद्धा नियंत्रण असायलाच हवं गोलंदाजीमध्ये. ओमकार पुन्हा एकदा सज्ज. यावेळेचा चेंडू उडलाच नाही. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. यष्टीरक्षक सुद्धा चकला त्या ठिकाणी आणि एक धाव या ठिकाणी कंप्लीट होत असताना 22चा इशारा येतोय. एक्स्ट्राज मध्ये बढोतरी. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 40 धावा सध्याच्या घडीला धावफलकावर आहेत कर्जत संघाच्या, परंतु या ओव्हरमध्ये थांबवलाय स्कोर कार्ड. ज्या खरं तर शेवटच्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त अधिकाधिक द्वेषानं मात्र मैदानामध्ये खेळ केला जातो, आक्रमक खेळ पाहायला मिळतो, परंतु त्याच ओव्हर्समध्ये खरं तर याच स्लॉगवरच्या ओव्हर्समध्ये खरं तर थांबवलंय ते ओमकार पाटीलनं. मॅन इन फॉर्म यंदाचं वर्ष गाजवलंय या खेळाडूनं. कौशलसाठी हा चेंडू पडलाय त्या ठिकाणी, त्यामुळे कदाचित इकडे परतावं लागेल की काय, आणि होय तसंच घडतंय. धावचीच्या स्वरूपात, रनआउटच्या स्वरूपामध्ये इकडे मात्र आणखीन एक मोहरा गमावतोय तो कर्जत संघ. कौशल बोराडे मैदानाच्या बाहेर. थँक्यू. दरम्यान जितूभाई, आपली स्पर्धा फार मोठी उंची गाठताना दिसून येते. अर्थातच कमेंटच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून बऱ्याचशा शुभेच्छा या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. अर्थातच वाशिवली टीमचे सौरभ सालुंके यांच्याकडून मात्र आपल्या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. मनस्वी या शुभेच्छांचा सौरभ स्वीकार आहे आणि आपलं सुद्धा आभार. येस कॉम्बॉक्स.
7व्या क्रमांकावर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश चोकट. ओमकार पाटील गोलंदाजी मार्कवर. यावेळेस लेफ्ट हँडेड बॅटर होता परंतु इकडे मात्र बिस्क्यूट झालाय. फटका कव्वासला पडलाय. बराच चांगला प्रयत्न त्या ठिकाणी परंतु या 2 धाबा मात्र पूर्ण होत असताना दुहेरी धाबाचं योगदान मात्र मिळालंय. या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 42 या आकड्यावर. एका बाजूला अमोल चव्हाण थोडासा डाव सांभाळतोय. आतापर्यंत पाहिलं तर 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. दुहेरी धाबा त्याच्या बॅटमधून आल्यात परंतु निर्धाव चेंडू सुद्धा खेळलाय. परंतु कुठेतरी डावाला स्थैर्य देण्याचं काम मात्र त्यानं या मॅचमध्ये केलंय त्या अमोल चव्हाणनं. 4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या 42 धावा 42 शेवटच्या षटकाचा खेळ असेल बाकी. चला नेक्स्ट मॅच असेल मीत 11 गावदेवी साई टीम आणि त्याचप्रमाणे JSCC जोवेली बदलापूर विभागामधील संघ पाहायला मिळेल. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लगेच यायचं आहे. टॉस बॉक्सच्या इथे या ओव्हर नंतर मात्र नाणेफेक संपन्न केली जाईल. साई टीमचे कॅप्टन या ठिकाणी दाखल झालेत. अनिकेत मोकल स्वागत आहे कर्जत नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. 5वं आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल. आणखीन एक संबंधित संघाचा तेज तर्रार वेगवान गोलंदाज संदेश मुंडे. संदेश मुंडे कमाल बॉलिंग. खरं तर यंदाचं वर्ष त्यानं सुद्धा गाजवलंय. संभालीकडून खेळत असताना असू द्या किंवा व्यावसायिक तालुका निहाय स्पर्धा असू द्या खुल्या गटातलं क्रिकेट असू द्या नेहमीच उपयुक्त गोलंदाजी ठरला. आणि यंदाच्या वर्षी अनेक मैदानावर खरं तर त्याचा फलंदाजीमधील सुद्धा खेळ नक्कीच प्रेक्षकांना मोहित करणारा ठरलाय. जेव्हा गरज संघाची होती तेव्हा चांगली बॅटिंग सुद्धा केली आहे आणि त्यामुळे यंदाचं वर्ष त्यानं सुद्धा गाजवलंय. परंतु पाहूया इकडे शेवटच्या षटकामध्ये धावा थांबवायच्या आहेत त्या कर्जत संघासाठी. इकडे पाहूया लास्ट ओव्हर. एका बाजूला गणेश चोकट दुसऱ्या बाजूला अमोल चव्हाण असे 2 खेळाडू सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं पहिलाच बॉल ऑन साईडला स्विंग केलाय. मयूर त्या ठिकाणी आहे. त्याच्या डोक्याच्या वरून संदेश मुंडेचं भव्य स्वागत. मिड विकेटच्या वर ठोकलाय गणेश चोकटनं षटकार. स्टंपला किंवा लेफ्ट स्टिकला बॉल ठेवायचा आणि बाहेर काढायचं ही एक वेगळीच दैवी देणगीच आपण म्हणूया. सगळ्याच डावखुऱ्या त्याच्या गोलंदाजांना उगत असते आणि त्याचाच वापर मात्र केलाय तो संदेश मुंडेनं. इकडे एज लागली होती कदाचित. बॉल पाठीमागे जात असताना एक रन त्या ठिकाणी मिळेल. सिंगल रन येत असताना धावसंख्या 49 49 वर शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अमोल चव्हाणकडे मोठ्या आशेनं मात्र पाहतोय कर्जत तालुका. कारण खेळाडू आहे हा काही करू शकतो आणि आजपर्यंत विस्फोटक खेळ त्याचा सातत्यानं आपण पाहिलाय आणि खऱ्या अर्थानं गरज आहे इकडे शेवटच्या 3 बॉलमध्ये निदान 1-2 मोठे फटके येणं फार गरजेचं. ही धावसंख्या कशी 55च्या पुढे नेता येईल हे इकडून मात्र पाहावं लागेल आणि एखादा षटकार जर आला 57-58 सुद्धा एक चांगली टोटल मात्र ठरू शकेल. नेक्स्ट मॅचचा कॉल देऊया आपण. ज्वेली आणि त्याच्या विरोधात मीत 11 साई दोन्ही टीमचे कॅप्टन आपण मध्यंतराला टॉस बॉक्स मध्ये हवेत. ज्वेली आणि मीत 11 साई. येस कॉम्बॉक्स. ही लढाई पाहायला नक्कीच आवडेल. डावखुऱ्याचा गोलंदाज आणि समोर डावखुऱ्याचा फलंदाज अमोल चव्हाण. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावफलकावर 49 49. सलामीला आलेला फलंदाज अमोल मात्र चांगल्या डावाला स्थैर्य मात्र दिले. यावेळेचा हा चेंडू थोडासा लेग ग्लास काढण्याचा प्रयत्न मात्र चेंडू सरळ चाललाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा रेषा पार. कर्जत संघाचं अर्धशतक धावफलकावर. 53 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. जितेंद्र पाटील नावाचा कार्यकर्ता आहे तो खरा वाली बनलाय जनतेचा.
आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि 53 धावा धाव फलकावर जी टोटल होती मनामध्ये ॲटलिस्ट 55च्या वर 55च्या पुढे. आता कुठेतरी ते चित्र पाहायला मिळेल की काय. संदेश पुन्हा एकदा लोवा फुल टॉस बॉल स्विंग केला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिसफिल्ड त्या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि बॉल मात्र सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होत असताना शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय पायानं पुन्हा एकदा स्टॉप करण्यात आलाय. परंतु या 2 धावा मात्र प्राप्त झाल्यात. दुहेरी धावांचं योगदान टीमची टोटल आता मात्र 55 या आकड्यावर मात्र जाऊन पोहोचले. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. कर्जतच्या इनिंग मधला शेवटचा चेंडू असेल संदेश मुंडेचा सुद्धा आणि शेवटच्या बॉलवर एखादी बाउंड्री आली तर 60 धावांचं टार्गेट मात्र नक्कीच ठेवता येण्यासारखं आहे आणि षटकार आला तर मात्र 60+. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. लोवा फुल टॉस बॉल स्ट्रेट ड्राइव्ह फटका वेगवान स्ट्रोक. परंतु काय वेगानं त्या ठिकाणी दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि या 2 धावा पूर्ण होत असताना पाहूया इकडे 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 57 या आकड्यावर. यस आपण इनिंग ब्रेक जरूर या ठिकाणी झाला. मी विनंती करेल या ठिकाणी जेएलए आणि त्याच्या विरोधात मीत 11 साई दोन्ही टीम चला आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे. तत्पूर्वी काही क्षण आमच्याकडे आहेत. आपण टॉस बॉक्सच्या अगोदर मान्यवरांकडे वळूया. या ठिकाणी 58 धावांचं टार्गेट मात्र सेट करण्यात आलंय ते खालापूर संघासमोर आणि जशी होईल सेकंड इनिंगला सुरुवात ऐकणार होतो आपण दुसऱ्या सत्रामध्ये महाराष्ट्रामधील एक नामवंत प्रख्यात समालोचक आमचे मार्गदर्शक प्रवीणजी दुगाडे सरांचा आवाज. आपण टॉस बॉक्स कडे जाऊया. अर्थातच मी विनंती करेल या ठिकाणी खालापूर मनसे उपतालुका अध्यक्ष आदरणीय सतीजी गोडविंदे आणि त्याच समेत खोपोली शहर संघटक मनसे एरुणकर साहेब सतीजी एरुणकर साहेबांना विनंती करेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे जिथे आपल्या शुभ असते केला जाईल टॉस. अर्थातच जेवेली आणि त्याच्या विरोधात मीत 11 साई या 2 संघादरम्यान हा संघर्ष आपण क्रिकेटचा पाहणार आहोत. दरम्यान मी खास करून विनंती करेल अगदी समजू शकतं की या ठिकाणी खालापूर आणि कर्जत हे मॅच लागले परंतु जो आमचा स्क्रीन खेळाडू कक्ष आहे हा खेळाडू कक्ष बाकीच्यांना प्रेक्षकांना विनंती खाली करा. आपण खेळाडू कक्ष आपण खाली करायचं आहे विनंती आपणास. प्लीज प्लीज खेळाडू कक्ष आपण खाली करा विनंती आपणास. अगदी टॉस केला जाईल या ठिकाणी. मी विनंती करेल आदरणीय मनसे उपतालुका खालापूर सतीजी गोडविंदे आणि त्याच समेत खोपोली शहर संघटक मनसे सतीजी एरुणकर साहेबांना आपल्या शुभ असते या ठिकाणी टॉस केला जाईल. समीर हॅलो मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा अशी ठणकावून सांगणारे राजसाहेब ठाकरे आणि 9 मार्च 2009 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना आणि उद्या त्याचा वर्धापन दिन आणि आजच्या रात्रीला आपण मनसे जिल्हा अध्यक्ष रायगड सन्माननीय जितेंद्र पाटील यांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण कर्जत आणि खालापूर 2 तालुक्यांमधील हा रणसंग्राम पाहतोय. खरं तर समीर सोमडे दीपक पाटील स्पेशलिस्ट आहेत मराठी कॉमेंट्रीसाठी. यस प्रवीण सर थोडं तुम्हाला थांबवेल. अगदी उत्सुकता आहे प्रेक्षकांना तुम्हाला सुद्धा ऐकण्याची. अगदी आपण विनंती करूया. या ठिकाणी दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत ज्वेली आणि त्याच्या विरोधात मीत 11 साई. कॉल आहे तर मात्र ज्वेली टीमचा. अर्थातच राजमुद्रा आले आणि फार अनोखी स्टाईल आज टॉसची पाहिली आपण मान्यवरांची आणि मान्यवरांना विनंती करेल आपण या ठिकाणी दोन्ही कॅप्टनला सन्मानित करायचे. अर्थातच शिवप्रतिमा देऊन दोन्ही कॅप्टनचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. दोन्ही कॅप्टनचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण अनुभवतोय. पाहुण्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. अर्थातच मनसे उपतालुका खालापूर अध्यक्ष सतीजी गोडविंदे आणि त्याच समेत खोपोली शहर संघटक मनसे सतीजी एरुणकर साहेबांच्या हस्ते हा सन्मान. अगदी टॉस जिंकलाय तो यावेळी जेएलए टीमने
येस चला आपण दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपण तुमच्याकडे जाऊया आपण, कारण प्रश्न तर सेम असेल दोन्ही कॅप्टनसाठी. सध्या तरी चर्चा मनसी ट्रॉफीची आहे. ज्यावेळी टीम आपला निर्णय आमच्यापर्यंत येईल तोपर्यंत या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन एक नंबर झालेलं आहे आणि आयोजकांचा मी धन्यवाद देईन, कारण त्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. पूर्ण म्हणजे रेलिंग आहे ना, रेलिंगला लाईट लावले, हे अप्रतिम वाटतं एकदम, म्हणजे बघण्यासाठी आहे स्टेडियमच्या प्रमाणे दृश्य वाटतंय. येस थँक्यू, शुभेच्छा असेल तुम्हाला. त्यानंतर आपण जाऊया साई टीमच्या कॅप्टनकडे. साई टीम सेम प्रश्न आहे तुमच्यासाठी. काय सांगाल एकंदरीत या कर्जत तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील आयोजनाबद्दल? सर्वप्रथम तर आयोजकांचा धन्यवाद मानेन आणि कांचनदादा पालकरचा धन्यवाद मानेन, कारण की आमच्या जागेवर इथं मोठी टीम होती, तर आम्हाला त्यांनी फोन केला की तुमची एंट्री पॅक करतो, आम्हाला तुम्हाला इथं खेळायचं आहे मोहच्या जागेवर. येस थँक्यू, शुभेच्छा असतील तुम्हाला सामन्यांसाठी. एकीकडे सुरुवात जरूर मॅचची होईल, परंतु आपण पाहुण्यांच्या स्वागत सोहळ्याकडे जाणार आहोत. प्रवीण सर फक्त 5 मिनिटांचा अवधी जरूर घेईल तुमच्याकडून, कारण मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. अर्थातच सर्वांना विनंती आहे, आयोजन करते आपली नावं नाही घेणार, परंतु मान्यवरांची पटापट नावं घेतो. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय यतीनजी आहेर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करण्याची विनंती. त्यासमेत निलेशजी सावंत उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. त्यासमेत महेशजी महाडिक यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. यतीनजी आहेर यांचा सन्मान करतील बबनजी राऊत. त्यासमेत निलेशजी सावंत यांचा सन्मान करतील प्रदीपजी राऊत. हॅलो. त्यासमेत या ठिकाणी महेश महाडिक यांचा सन्मान करतील मनोहरजी राऊत. त्यासमेत उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत उमरोली विद्यमान उपसरपंच प्रसादजी भासे यांचा सन्मान करतील आदरणीय राजेंद्रजी राऊत. त्यासमेत मनोजजी गायकवाड यांचा सन्मान करतील विनोद सर. त्यासमेत महेशजी टानगे यांचा सन्मान करतील किरण सर. त्यासमेत नेरल दैवली शाखा अध्यक्ष मनसे अर्पण दाभाडे या ठिकाणी उपस्थित आहेत. विशाल शिंदे यांना विनंती करेल की आपल्या शुभ असते त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यासमेत मनसे सैनिक भूषणजी मुरगे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करण्याची विनंती. त्यासमेत सुधागड तालुका अध्यक्ष आदरणीय सुनीलजी साठे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, यांचा सन्मान करण्याची विनंती. धन्यवाद संदीप बोराडे सर. खरं तर 2 चेंडू निर्धाव टाकलेत ते साहिल लोंगले. खरं तर डॅनी लोंगले याच्या तालमीत तयार झालेला उमरेचा हा गोलंदाज तरुण 21 ना वय वर्ष 19-20. समीर सोमणेने बाईट घेताना विचारलं त्याला तुझं वय किती, आणि अतिशय चांगला चेंडू. इथे मात्र झेल होण्याची शक्यता आणि पहिलाच हादरा मिळतोय. असं वाटलं होतं पहिला हादरा मिळणार, पण झेल सोडलाय शुभम घोडविंदे, ज्याने कर्जत खालापूर सामन्यामध्ये अनेक वेळा निर्णायक खेळ्या केल्यात, आणि अशा वेळेला त्याला जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखी आहे. त्यासमोर त्या ठिकाणी आपण पाहतोय सुधागड तालुका उपाध्यक्ष मनसे केवल चव्हाण उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. प्रवीण सर अगदी 2 मिनिटांचा अवधी घेईल, माफी असावी, कारण मला सुद्धा ही मॅच बघण्यात फार इंटरेस्ट आहे, परंतु पाहुणे आपल्या मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान होणं तितकंच महत्त्वाचं आहे. नक्कीच गोरडे सर, पाहुण्यांचा सन्मान, कारण भारतीय संस्कृती अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. खरं तर आमच्या गावातील मनसे कार्यकर्ते दशरथ मुंडे यांच्यामुळे आम्ही इथे आलोत आजचा सामना पाहायला. इथे मात्र बॅकफुटला जात चेंडू तटवलाय, पण चेंडू जातोय शॉर्ट पॉइंटला. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, देखणं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पाली शहर अध्यक्ष दीपेशजी लहाने सर उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. पाली शहर अध्यक्ष दीपेशजी लहाने, त्यासमोर चव्हाणवाडी शाखा अध्यक्ष परेशजी वनगळे सर उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. आदरणीय परेशजी वनगळे सर, दीपेशजी लहाने यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. त्यासमोर शाखा अध्यक्ष चव्हाणवाडी परेशजी वनगळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. त्याच समवेत या ठिकाणी जांभूलपाडा पंचायत समिती विभाग अध्यक्ष शेखरजी चव्हाण सर उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. शेखरजी चव्हाण,
त्याचसमयी त्या ठिकाणी आदरणीय प्रदीपजी पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. प्रदीपजी पाटील, त्याचसमयी शेखरजी चव्हाण त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचसमयी मनसे तालुका उपाध्यक्ष आदरणीय नाना खेडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. मनसे तालुका उपाध्यक्ष नाना खेडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सर्वप्रथम प्रदीप सर, त्यानंतर मनसे तालुका उपाध्यक्ष नाना खेडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याचसमयी आदरणीय मंगेजी गुमारे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. आदरणीय मंगेजी गुमारे सर, त्याचसमयी आदरणीय या स्पर्धेला खऱ्या अर्थाने एक मैत्रीपूर्ण साथ देण्याचं कार्य सातत्याने होत असतं. अर्थातच जितूभाई यांचे जवळचे मित्र संदीपजी सोनावले सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. त्याच समय त्या ठिकाणी अमेजी बोपतराव उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. अमेजी बोपतराव, त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय समीरजी लोंगले सर उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. समीरजी लोंगले सर या आपण. तुर्तास मान्यवरांकडून आता मात्र रजा घेतो आणि बाकीच्या मान्यवरांकडे आपण या मॅच नंतर वळूया. येस, ओव्हर टू कॉम्बॉक्स प्रवीण दुगाडे सर. धन्यवाद बोराडे सर. 24 चेंडू आणि 54 धावांची गरज आहे. मुनीर पटेल खरं तर RPL मध्ये बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार जिंकणारा खेळाडू मुनीर पटेल. इथे पंच सांगतायत मुनीर पटेल तू कुठे उभा होता, चेंडू कुठे गेला. आणि आताही गोलंदाज आहे तो डॅनी लोंगलेच्या तालमीतला गणेश घारे. आणि इथे मात्र मुनीर पटेल, पटेल का पावल. आपण पाहिलं मुनीर पटेल जोपर्यंत खेळपट्टीवर आहे षटकार मारणं ही त्याची लिहिल्या कमाई आहे. डीजे आणि मुनीर पटेलने ओळखलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ज्या वेळेला मराठी माणूस अडचणीत आला त्यावेळी खळखट्यात परप्रांतीयांविरुद्ध जे आंदोलन केलं ते आंदोलन मला करण्याची गरज आहे. इथे जर हे आंदोलन केलं नाही, गोलंदाजाविरुद्ध मी जर आक्रमणच जर केलं नाही तर माझा संघ अडचणीत येईल. आणि ते त्याने करून दाखवलं. षटकार मारलाय आणि या षटकारांना धावसंख्या वाढते 10 वर. या ठिकाणी आदरणीय प्रवीणजी लोंगले सर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करण्याची विनंती. त्याचसमयी आदरणीय डॅनी लोंगले या ठिकाणी उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. आणि दुसरा षटकार मारतोय तो मुनीर पटेल. हाळ आणि हाळवासीय आणि संपूर्ण खालापूर तालुका की काय याला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट RPL ला मिळालं हे तो सिद्ध करतोय मुनीर पटेल. संकट मोचक डीजे. जितेंद्र पाटील नावाचा कार्यकर्ता आहे तो खरा वाली बनलाय जनतेचा. जितूबाईने ठेवलाय म्हणजे रायगड चषक मानाचा. जितूबाईने ठेवलाय म्हणजे रायगड चषक मानाचा. जितूबाईने ठेवलाय LED हलवू नका प्लीज समोरची स्टेजच्या. आणि जितूबाईंना राजसाहेबांनी रायगडचं नेतृत्व का दिलं. खरं तर राजसाहेबांना स्ट्रेट फॉरवर्ड बोलणारा नेता आवडतो. जे आहे ते खरं आहे. आणि जितूबाईंचं मत सत्य परिस्थितीवर असतं. जे आहे ते खरं आहे. मराठी माणूस जर अडचणीत असला तर प्रसंगी आंदोलन, प्रसंगी लढा, प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची त्यांची तयारी हे महत्वाचं आहे. महिला बचत गटासाठी जर आपण पाहिलं तर कोरोना काळात ते रस्त्यावर उतरले होते आणि खऱ्या अर्थाने ते पाहिजे. मनसे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना
आणि मुनीर पटेलचा लागोपाठचा हा तिसरा षटकार. मुनीर पटेल ऑन फायर. साहेबांची घेऊन सातारा लागलाय जनसेवेला. अमित साहेबांची घेऊन सातारा लागलाय जनसेवेला. नक्कीच आपले मराठी समालोचक निखिल बाबर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आमचे संदीप बोरडे सर खरं तर पाहुण्यांमध्ये बिझी आहेत. नक्कीच दीपक पाटील, समीर सोमडे, मराठीतील एक उत्तम आवाज, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक या स्पर्धेमध्ये दोघांनीही अतिशय उत्तम काम केलं, ज्याला टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हटलं जातं. पण मुनीर पटेल काय कामगिरी करतोय खालापूर संघासाठी. मयूर पाटील साठी हे आव्हान खडतर होतं ॲज अ कॅप्टन. कारण नेहमी आपण जर बघितलं कर्जत खालापूर तर संजय सोलंकी लीड करताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे मात्र मोठा विकेट आणि जाळ्यात सापडलाय तो. 3 षटकारानंतर मुनीर पटेल धावफलकावर धावा लागल्यात. ते 58चा पाठलाग करत असताना 22. पटेलचा हा अप्रोचच आहे. कारण हाल संघाकडून खेळताना मी एकदा त्याला पाहिलं होतं. 3 चेंडू आणि 2 धावा. त्यावेळी त्यांनी षटकार मारला गेला, त्यानंतर आऊट झाला, त्यानंतर 2 धावा ते झाल्या नाहीत हाळ संघाला. आत्ताच झालेल्या लवजीच्या टुर्नामेंटमध्ये 24 चेंडू आणि 30 धावा. मुनीर पटेल बाद झाल्यानंतर त्या धावा झाल्या नाहीत हाळ संघाकरता. मुनीर पटेलचा अप्रोच असतोय वीरेंद्र सहवाग. बोर्डे सर काय सांगाल याबद्दल? अगदी प्रवीण सर प्रश्न फार चांगला घेतला, परंतु अगोदरची मॅच जर पाहिली असती तर हाल टीमची खऱ्या अर्थाने एक थोडी दयनीय परिस्थिती जरूर पाहायला मिळाली. आणि पोसरी टीमचा जो गोल्डन डकचा शिकार अर्थातच मुनीर पटेल पहिल्याच बॉलवरती बाद झाले होते, ही परिस्थिती होती. आता पहा मुनीर पटेल खालापूरसाठी सध्या मैदानात खेळतोय आणि एक चांगली बॅटिंग लाईन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. बंटी पेंडारी, हर्षद पेंडारी RPL मध्ये ज्यांनी 6 चेंडूवर 6 षटकार मारले, जो रेकॉर्ड आहे त्याच्या नावावर खरं तर. आणि इथे मात्र येतोय हर्षद पेंडारीच्या बॅट मधून एक टायमिंगचा षटकार. या महाराष्ट्राची शान, मराठी मातीचा अभिमान. साऱ्या आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 58 धावांचा पाठलाग करताना 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. खरं तर खालापूर आणि कर्जत या दोघांमध्ये हा सामना आहे, पण खरं तर हा सामना आहे शुभम घोडविंदे, हर्षद पेंढारी आणि कर्जतच्या गोलंदाजामध्ये. कारण शुभम घोडविंदे बऱ्याच वेळा आपण पाहिलं संदीप बोरडे ज्यावेळी कर्जत खालापूर सामना झाला त्यावेळी निर्णायक जर खेळ्या कोणी केल्या असतील तर तो फलंदाज असेल. हर्षद पेंढारी नाहीये, मुनीर पटेल नाहीये, पण ती खेळी केले ती शुभम घोडविंदे यांनी बऱ्याच वेळा. बारा वाजता बघा प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ आहे ना, शूज आहेत आणि 2 वाजता सोडण्यात येईल त्याला फॅन आहे. म्हणजे तुम्ही जागे राहा, उन्हाळ्यात तुम्हाला कामी येईल. आणि खरोखरच कुंभिवलीचे आमचे उमेश गायकवाड यांच्याकडून शुभेच्छा आल्या. तर 18 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे आणि समोर फलंदाज आहे शुभम घोडविंदे. यस, गोलंदाजीवरती आपण पाहतो विजय पवार. हा नक्कीच आमच्या पाठीमागे आमचे ओसवाल साहेब आहेत, चौकचे गोटे ओसवाल. खर तर तो मी नव्हेच असं म्हणणारे गोटे ओसवाल. पारितोषिक जरूर लागलं गेलं. आपण पाहतोय वाहिद शेख आणि साहिल शेख यांच्याकडून पारितोषिक लागलंय. विजय पवार बॅक टू बॅक 3 विकेट जर नोंदवल्या तर मात्र 2000 रुपयांचं कॅश प्राइज नक्कीच प्रोत्साहनपर पारितोषिक लागतात. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे खळखट्याक आंदोलन होतं त्याने मराठी माणसाला एक वेगळी जाग आली. आणि आपण बघतोय की महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानावर मराठी पाट्या आता लागल्यात. कवी कुसुमाग्रजांचा जन्म
जन्मदिवस आपण खरं तर मराठी राजभाषा दिन हा करतोय, पण हे झालं केव्हा? राज साहेबांनी आवाज उठवला. आपले रायगड जिल्हा मनसे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी रायगडमध्ये आवाज उठवला तेव्हा झालंय. तर ते झालं नसतं. मराठी कुठे होता? मराठी मागे होता, पण तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे आपसूक पुढे गेला. आणि इथे मात्र विजय पवार नावाचा एक मराठी युद्ध पुढे जातोय. 2 चेंडू डॉट. प्रवीण सर, काल पाहिलं ना की स्पर्धा चर्चेत मात्र रंगली गेली, कारण जरूर अमराई टीम परास्त झाली शेवटच्या क्षणाला, परंतु जर पाहायला गेलं ना तर आजही प्रेक्षकांच्या मनात कालच्या रजनीमधला तो सिक्सर आठवत आहे. कारण विजय पवारने सिक्सर ठोकला, 8 ठोकला की 10 ठोकला हा जरूर प्रश्नचिन्ह आहे. कारण अगदी मुख्य व्यासपीठाच्या इतक्या उंचीवरून हा बॉल गेला होता, बहुतांशी शोधायला गेल्यावरती तो सापडला सुद्धा नाही. नक्कीच, पण शुभम गोडविंदेला हे कळायला हवं की हर्षद पेंढारे याने एक षटकार मारला आहे, त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. आपण किती केलं यापेक्षा आपल्या समोरचं काय करतोय आणि त्यांनी काय केलं हे भान असणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला आपला तोच फॉर्म टिकून राहील. प्रत्येक वेळेला संदीप बोरडे सर आपला तोच फॉर्म टिकून राहील हे सांगता येत नाहीये. सचिन तेंडुलकर सुद्धा शून्यावर बाद झालेला आहे. 100 शतकं मारणारा खेळाडू, द गॉड ऑफ क्रिकेट. आणि हे केलंय शुभम गोडविंदे याने. त्यांनी ओळखलं की 3 चेंडू मी निर्धाव खेळलोय, आता हर्षद पेंढारीला संधी देणं गरजेचं आहे. 1 धाव काढली. 18 चेंडू आणि 30 धावांची गरज असताना 14 चेंडू आणि 29 धावांची गरज. कर्जत आणि खालापूर हे बॅटल जे आहे ना, हे बॅटल खरं तर मयूर पाटील यालाही जिंकावंच लागणार आहे, कारण तो पहिल्यांदा कॅप्टन्सी करतोय. अर्थातच या ठिकाणी श्री 11 मुवाचीवाडी नेरल संघाला ज्यांनी या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलं ते आदरणीय नरेंद्रजी गुमारे, आदरणीय अमितजी तुपे आणि आदरणीय रुपेजी जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. आदरणीय नरेंद्रजी गुमारे, रुपेश जाधव, अमितजी तुपे यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. लकी ड्रॉच्या बघा 200 चिठ्ठ्या आहेत. जे कोणी प्रेक्षक राहिले असतील त्यांनी चिठ्ठ्या द्या. रोहित शर्मा स्टँडला आमचे आयोजक जातील. आणि इथे मात्र हर्षद पेंढारे, कुशल गुरव याची सर्वात देखणी फिल्डिंग. खरोखरच चौकार वाचवलं त्याने. आणि आमचे सुरेश ठाकूर बघा हातनोलीचे नरेश ठोंबरे यांची मॅच बघण्यासाठी आलेत, त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. सुरेश ठाकूर फोन मध्ये बघा आणखीन काय सांगणार. खरं तर आमचे कार्यकर्ते महाराष्ट्र निर्माण सेनेचे आम्ही गप्पा मारत बसलो होतो, दशरथ मुंडे आम्ही. त्यांनी सांगितलं जितूबाईच्या मॅचला आपल्याला जायचंय. आणि इथे मात्र शुभम गोडविंदे याच्या बॅट मधून निघालेला फटका फसला आहे आणि शुभम गोडविंदे होतोय बाद. आणि खरं तर मयूर पाटील हा सामना जिंकणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळी संजय सोलंकी कर्णधार होता खालापूर संघाचा त्यावेळी 2 सामने जिंकलेत खालापूर संघानं आत्ता आजपर्यंत जर आपण इतिहास पाहिला. आणि इथे मात्र अमोल जो आहे ना, अमोल विकेट किपर तो चाणक्य कर्णधार आहे. प्रवीण सर, आपण लकी ड्रॉ कडे जातोय. अर्थातच खरं तर साहिल लोंगले जरी या टीमचा कर्णधार असला तरी अमोल जो आहे विकेटच्या मागे त्याने बऱ्याच वेळा बऱ्याच टुर्नामेंट जिंकल्यात.
गोलंदाज बीडचा चला निखिल आमचे डोळे. प्रवीण सर लकी ड्रॉला होते सुरुवात. आमचे वेदांत राऊत आणि विपुल शिंदे मात्र संपूर्ण मैदानाच्या आतून रॅलिंगच्या आतून जातील. त्याच्यानंतर या चिठ्ठ्या कलेक्ट केल्या जातील. ज्याला इच्छा असेल तो मात्र या चिठ्ठीवरती आपलं नाव, गाव आणि फोन नंबर मात्र लिहून त्या बॉक्समध्ये जरूर टाकेल. आणि पहिला लकी ड्रॉ या ठिकाणी 12 वाजता खोलला जाईल. अगदी 200 चिठ्ठ्या त्याच्यासाठी असतील. त्याच्यासह पहिला लकी ड्रॉ जेव्हा ओपन होईल 12 वाजता त्याच्यासाठी अट्रॅक्टिव्ह शूज, स्पोर्ट्स शूज आणि त्याच्यासाठी टी शर्ट असेल. आणि दुसरा लकी ड्रॉ हा जवळजवळ 2 वाजता खोलला जाईल. त्याच्यासाठी मात्र अगदी गरमीमध्ये थंडी काय असास त्याच्यासाठी फॅन मात्र दिला जाईल. यस, विपुल शिंदे आणि त्याच समेत वेदांत राऊत सध्या या चिठ्ठ्या कलेक्ट करतील. मैदानाच्या आजूबाजूला प्रेक्षकांना विनंती की या संधीचा लाभ घ्या. कालच्या रजनीमध्ये आपण पाहिलं कुणाल ठाणगे यांनी ते पारितोषिक पटकावलंय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आणि बघा खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दणका जर आपण पाहिला तर राजसाहेब ठाकरे, अमितसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने ऐतिहासिक निर्णय रेल्वेमध्ये मराठी पेपर, मनसे रेल्वे कामगार सेना अध्यक्ष यांच्या आंदोलनामुळे अप्रेंटिस कायमस्वरूपी नोकरी खरं तर मराठी तरुणांना मिळाली. हे मनसेचं कार्य आहे. आणि इथे मात्र मनीष तात्रे आणि मनीष तात्रे यानं मयूर पाटील याच्या मैत्रीला जागलाय, षटकार लगावलाय लॉंगॉनच्या दिशेने. आणि या षटकाराला मात्र धावफलक घालतोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 37. जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील नावाचा कार्यकर्ता आहे स्वतःला वाली बंगलाई जनतेचा. जितूबाईने ठेवलाय मनसे रायगड चषक मानाचा. जितूबाईने ठेवलाय मनसे रायगड चषक आपण जे पाहिलं हे आयोजन इतकं चांगलं आहे. खरं तर आम्ही आमचे दशरथ मुंडे जसे जितेंद्र पाटील यांना जितू दादा म्हणतात, आम्ही पण त्यांना जितू दादाच म्हणतो. जितू दादा पाटील यांचं हे आयोजन, पण त्या आयोजनाला साथ लाभली ती निकेश राऊत, ओमकार तुपे आणि अक्षय राऊत यांची. आणि इथे मात्र मयूर पाटील अस्तित्वाची लढाई, कारण कर्णधार ॲज अ कॅप्टन तुमच्यावर एक तालुक्याची जबाबदारी आहे आणि तालुका घेऊन तुम्ही रिप्रेझेंट करता. आणि त्यावेळेला तुम्ही कोणते खेळाडू निवडलेत, कोणत्या खेळाडूंनी काय परफॉर्मन्स केला, जसा आपण परफॉर्मन्स जर पाहिला तर आज एक ऐतिहासिक आंदोलनामुळे जर आपल्याला अप्रेंटिसशिप रेल्वेमध्ये लागते, मराठी पेपर होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे राजसाहेब ठाकरे आणि अमितसाहेब ठाकरे यांच्या आदेशामुळे जितूबाई पाटील आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते जर हे काम करत असतील तर तीच ऐतिहासिक कामगिरी मयूर पाटीलच्या सेनेला पण करायची आहे. कारण पहिल्यांदाच कर्जत खालापूर या बेनिफिट मॅचमध्ये, एक्झिबिशन मॅचमध्ये पहिल्यांदाच मयूर पाटील ॲज अ कॅप्टन आणि बाजूला असेल तो साहिल लोंगले 19 वर्षाचा कर्णधार. इथे मात्र एक धाव मिळते. एका धावेने धावफलक घालतोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 38. गरज होती 20 धावांची उर्वरित 8 चेंडूंमध्ये. खळखट्याक आता मात्र फलंदाजांना खळखट्याक करावं लागेल मनसेचं. सागर ठाणगे दुबईवरून आपल्याला शुभेच्छा देत आहेत. खरं तर मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा. ऑन साइडला बंटी पेंडारे याने चेंडू तटवलाय पण एकच धाव मिळणार. 7 चेंडू आणि 19 धावांची गरज. कर्जत खालापूर शेवटचं षटक घेऊन कोण येणार, हा चेंडू निर्णायक. या चेंडूवर जर खालापूरवाल्यांनी खळखटाक केलं किंवा गोलंदाजाने जर खळखटाक केलं, एखादा विकेट मिळवला तर मात्र पारडं चढ होणार. एकतर गोलंदाजीचं नाहीतर खालापूर संघाचं. खळखट्याक कोण करतोय, डेरिंग करेगा तो भाई बनेगा.
काय चेंडू टाकलाय नितीन धुळे याने, जबरदस्त आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर. हर्षद पेंढारीला आपला आता क्लास दाखवावा लागणार आहे. हर्षद पेंढारी याला दाखवावं लागणार आहे की मी आहे म्हणजे खालापूर आहे, आणि जो गोलंदाज येईल त्यालाही दाखवावं लागणार आहे मी आहे म्हणजे कर्जत आहे, कर्जत आहे म्हणजे जितेंद्र पाटील आहेत, जितेंद्र पाटील आहेत म्हणजे कर्जतची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, कर्जतची नव्हे तर संपूर्ण रायगडची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे हे दाखवावं लागेल येणाऱ्या कर्जतच्या गोलंदाजाला. डीजे शेवटचा खळखळाट कोण करणार, गोलंदाज की बंटी पेंढारी. मयूर पाटील ॲज अ कॅप्टन पहिला विजयाचा तिरंगा फडकवणार का, की डॅनी लोंगलेच्या तालमीत तयार झालेला साहिल लोंगले विजयाचा तिरंगा फडकवणार का ॲज अ कॅप्टन कर्जत साठी. तर मोहाची वाडी आणि चांदोईचे फ्रँचायझी आमचे मित्र, खरं तर मित्र आहेत आमचे, नरेंद्र कुमारे साहेब नेरळचे, श्री 11 नेरळ ज्या संघाला नेहमी ते फ्रँचायझी करतात, श्री 11 मोहाची वाडी, श्री 11 चांदोई. तर नरेंद्र कुमारे साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. इथे मात्र शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 कंपल्सरी आहे का, सुपर ओव्हर टाय झाली जर. इथे मात्र निर्धाव चेंडू, हर्षद पेंढारी पाहत राहिला आणि फक्त पाहतच राहिला. 5 चेंडू आणि वाईडला रिव्ह्यू आहे का नक्की. हॅलो, आकाश गायकरने बॅक टू बॅक 3 ऑफिशियल बॅटिंग आहे, ऑफिशियल पारितोषिक लागलं जात आहे. रिव्ह्यू कडे जाऊया, परंतु आकाश गायकरने बॅक टू बॅक 3 विकेट जर नोंदवल्या तर आशिष तोरवे यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राइज दिले जाईल. इट्स अ फेअर. 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. हर्षद पेंढारी 6 षटकार ज्यानं मारण्याचा विक्रम केला RPL मध्ये. फायनलच्या मॅच मध्ये फक्त 3च मारायचे तिथे, पण चेंडू फक्त राहिलेत 5. कुशल गुराव खरं तर लॉंग ऑनला आहे, खुश आहे कारण 5च चेंडू शिल्लक आहेत. आणि हा फुलटॉस सगळ्यात खराब चेंडू, आणि तोही हर्षद पेंढारी समोर. आकाश गायकर यानं टाकलेला हा या षटकातील सगळ्यात खराब चेंडू. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. डीजे थँक्यू डीजे. खऱ्या अर्थाने फार तुमच्या माध्यमातून या चांगल्या ध्वनी लहरी प्रसारित केल्या जात आहेत, परंतु एक कौतुक जरूर करेल. अगदी प्रवीण सरांनी मगाशी उल्लेख केला, महाराष्ट्र दिन, मराठी भाषा दिन असू द्या, त्याच्यानंतर शिवजयंती असू द्या, इव्हन जर तुम्ही पाहायला गेलं तर रेल्वेमध्ये मराठी अनाउन्समेंट जी सुरू झाली असेल ना, तर त्याचं सगळं क्रेडिट खऱ्या अर्थाने जितूबाईंना जातं. कारण एकीकडे आपण पाहायला गेलं तर रायगड जिल्हा मनसे तालुका अध्यक्ष तर आहेतच, परंतु त्यांनी मनसेमधून सुरुवात करत असताना रेल्वे मनसे अध्यक्ष म्हणून त्यांची राजसाहेबांनी नियुक्ती केली, आणि त्याच्यानंतर एक झंझावत त्यांच्या माध्यमातून आपण रेल्वेच्या माध्यमातून पाहिला. बऱ्याच गरजू मराठी तरुणांना खऱ्या अर्थाने एक नोकरीला लावण्याचं कार्य सुद्धा त्यांच्या माध्यमातून झालं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की बऱ्याचशा स्पर्धा परीक्षा होतात, आणि या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून त्यांनी नवतरुणांना संधी निर्माण करून दिल्यात.
हर्षद पेंडारी. खरं तर इथे मात्र एकच धाव मिळते आणि गरज आहे ती 3 चेंडू आणि 12 धावांची. बोराडे अगर जीतू भाई ना होते और अगर उन्होंने रेलवे में आंदोलन किया ना होता तो आपको ये अनाउंसमेंट सुनने को मिलती, अगला स्टेशन नेरूल, अगला स्टेशन नेरल, अगला स्टेशन वांगड़ी, ये सुनाई देता आपको. इनकी वजह से आपको ये सुनाई दे रहा है पुढचं स्टेशन नेरूळ, पुढचं स्टेशन नेरळ, पुढचं स्टेशन वांगडी. ये होता है. म्हणजे तसं होतं जसं आपण कर्म करतो. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. बघूया आकाश गायकर. इथे मात्र उंचावून मारलेला चेंडू, झेलबाद होणार खेळाडू आणि मयूर पाटील याच्या मात्र अशा जवळ जवळ मावळल्यात दिसत आहेत. ही जी शो मॅच आहे ॲज अ कॅप्टन खरं तर त्याला लीड करण्याची संधी मिळाली आहे विदाऊट संजय सोलंकी आणि अशा वेळेला त्याला जिंकणं गरजेचं आहे. कारण एक मोठा कॅप्टन ज्याने त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक विजय संपादन केलेत आणि असा कॅप्टन नसताना जर मयूर पाटीलला ती संधी मिळते तर त्याला जिंकणं गरजेचं आहे. दोन चेंडू आणि 12 धावा. भरत लोहार ज्याला म्हटलं जातं रासायनिक परिसरामधला इन्फॉर्म खेळाडू मयूर पाटील स्वतः कर्णधार. जिंकणं आणि जिंकणं पण कर्जत पण कमी नाहीये. आकाश चोरगे गायकर आकाश गायकर याने टाकलेली गोलंदाजी अतिशय उत्तम आणि डॅनी लोंगलेच्या तालमीत तयार झालेला कर्णधार साहिल लोंगले यशस्वी ठरताना कुठेतरी दिसतोय. इथे कोणाचं पाकिट भरणार, धावांनी की कमी धावांनी? इथे मात्र व्हाईट बॉल येतोय. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. मयूर पाटील मध्ये क्षमता आहे. मयूर पाटील ॲज अ कॅप्टन म्हणून लीड करतोय खालापूरला. त्याला हे दाखवून द्यावं लागेल की मला कॅप्टन का केलंय. ॲज अ लीडर म्हणून या टीमला मी रिप्रेझेंट का करतोय हे त्याला दाखवून देण्याची संधी निर्माण झाली आहे. हा 10 धावा आले तरी सुपर ओव्हर. स्कोर इज लेवल. तर निर्धाव चेंडूची सांगता होते आणि कर्जत स्क्रीनवर आपण बघतोय कर्जतच्या प्रेक्षकांचा जल्लोष कारण त्यांनी हे ओळखलंय की आता एक सरळ चेंडू आणि कर्जतचा विजय. केलंय मनसेचं खळखट्याक. मनापासून आभार. त्याचबरोबर या सर्व आयोजकांचा मनापासून आभार. आम्हाला इथे घेऊन आले ते आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते दशरथजी मुंडे यांचं सुद्धा मनापासून आभार आणि मी घेतो आपली रजा. धन्यवाद.